पाणी का वाया घालवते? तर तिच्या घरी पाणी चढलं. मी जर टोटी बंद केली तर तिथे कमी पाणी भेटलं पाहिजे ते पाण्याची नासाडी थांबवल्या जाईल. आपण आता लग्नामध्ये जातो, जेवण घेतो, गर्दी असते, मग काय करतो आपण? आपल्या ताटामध्ये टोपणावर वाढवून घेतो, आपल्या पोटापेक्षा जास्त होतं ना. मग काय होते? आपली 2 समजून भात घेतो, अर्धा खातो, ह्याचे वया घालवतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. हे अन्न खाऊ खाण्यासाठी त्या पूर्वीच्या बापानं कदाचित 10 वर्ष श्रम केलेलं असणार. तो पैसा साठवून ठेवला 10 वर्षाचा आणि त्या पूर्वीच्या रिसेप्शनमध्ये किंवा पूर्वीच्या लग्नामध्ये लोकांनी एका ठिकाणी भोजन ठेवलेलं असतं आणि आपण ते वाया घालवतो. आपण आपल्या घरी वाया घालवतो का? आपण आपल्या घरी दुसऱ्या घरी दिवशी कुठचे डोळे खातो? चिवडा म्हणतो आपण, त्याचे भात पोळ्याचा मस्त अजून तेल थोडंसं संपून टाकतो, त्याची फोडणी देतो. पण तिथं आपण का वाया घालवतो? आपली मानसिकता का नाही? म्हणजे घरच्यासारखी अन्न घ्यायची आणि तुम्हाला लागलं पुन्हा या लाईनमध्ये लागा, पुन्हा घ्या, पुन्हा ना, म्हणजे पाहिजे तेवढं थोडं थोडं घ्या. हे अन्नाची नासडी म्हणजे पाण्याची नासडी नव्हे का? कशी? अन्नाची नासडी म्हणजे पाण्याची नासडी नव्हे का? पाण्याने शिजवलेल्या बरोबर अजून धुवायला पाणी लागलं, अजून पिकवायला लागलं ना, अन्नाची नासाडी म्हणजे अन्न वाया घालवणं म्हणजे पाण्याची नासाडी नव्हे